तुम्हाला गुड मॉर्निंग गाईज. काल तुम्हाला मी डेफिनेशन पाठ करायला सांगितलेल्या होत्या, ज्यामध्ये तुम्हाला सेट या धड्यातील पहिली डेफिनेशन पाठ करायला सांगितली होती. तर पहिली डेफिनेशन कोण सांगतात? हातवरती करा. चौघ जण. फक्त श्यामलाच पाठांतर नाही वाटत. बघूया आपण. स्वप्नील पासून सुरुवात करू. सांग पहिली डेफिनेशन. सिंगलटन सेट. Containing नाही, containing. Set containing only one element is called singleton set. शाबाश. डेफिनेशन नंबर 2. empty set. A set called a set calling काय सांगितलं? मला नाही माहिती, अभ्यास तुला करायचं. मला कसं काय माहिती? A set calling गेला तुझा अवतार संपला. चल 15 वर्ष काढ. चल कृष्णा. पहिली डेफिनेशन. सिंगलटन सेट. A set containing only one element only one element is called singleton set. शाबास. जोरदार टाळ्या. वा 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 वा. खूप खूप अभिनंदन कृष्णा, तुझं फार आनंद वाटला. आता दुसरी डेफिनेशन ट्राय कर. एम्प्टी सेट. A set containing not single element is empty set. वा गुड. शाबास. बघ कृष्णाने दोन्ही डेफिनेशन पाठ केल्या. खूप खूप अभिनंदन. बस बेटा खाली. चला आता येत आहे माऊलीकडं. पहिली डेफिनेशन. डिफाईन सिंगलटन सेट. A set containing only one element is called singleton set. डेफिनेशन नंबर 2. एम्प्टी सेट. A set containing not single a set containing not single element is called empty set. गुड. शाबास. बरोबर आहे. चल कृष्णा. पहिली डेफिनेशन. डिफाईन सिंगलटन सेट. A set containing only one element ओनली one element is called singleton set. शाबाश. गुड. डेफिनेशन नंबर 2. A set containing not single element is called नॉट अ empty सिंगल एलिमेंट. set. Not a single element is called empty set. गुड. शाबास. बरोबर आहे. तिघांचं बरोबर आलेलं आहे. स्वप्नीलचं 50% बरोबर आलंय. त्याला पुन्हा एकदा संधी देऊ आपण. डिफाईन एम्प्टी सेट. A set containing not a single element is an empty set. इज कॉल्ड अन एम्प्टी सेट. चला आता शेवटचा विद्यार्थी आपल्याकडे श्यामराव टेंबे. श्यामराव सांग, का पाठ नाही केलं बेटा तू? कसं काय माहिती? काल यांच्यासोबतच होतं ना वर्गात. मग लक्ष कुठं होतं तुझं? चौघांनी पाठ केलं, तुला एकटंच सांगणार नाही मी. आज कसं होईन का? नाही उद्या तर आहे समजा, पण उद्या लॉकडाऊन लागलं समजा पुन्हा, मग काय करशील? फोनवर सांगशील मला? तेच करतो. स्वप्नील बैस खाली. आणि चुकीला माफी नाही, शिक्षाही झालीच पाहिजे. चल 15 वर्ष काढतात का? 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. शाबाश. गुड. बस खाली. तर सर्वांनी दोन्ही व्याख्या पाठ केलेल्या आहेत. आता आपल्याला व्याख्या बघायच्या आहेत. थर्ड डेफिनेशन इज फायनाइट सेट. पुस्तक द्या. होता बरंच खूप अभ्यास केला वाटतं पुस्तकात. थर्ड डेफिनेशन इज फायनाइट सेट. तुम्हाला एकदा समजावून देतो, लिहून देतो, मग तुमच्या चांगलं लक्षात राहील. फायनाइट सेट.
याला मराठीतून म्हणतात सांच संच. फायनाईट सेट. In Marathi, it is known as Sant Sanch. तर काय शांत संचामध्ये? असा संच की ज्यामध्ये मर्यादित स्वरूपाचे घटक असतात किंवा आपण यादी पद्धतीने लिहायला सुरुवात केली तर ती यादी कधी ना कधी संपून जाते. त्याला म्हणायचं शांत संच. मराठीमध्ये हा शांत शब्द याचा अर्थ संपणे आणि म्हणून त्याला इथं मराठी भाषांतरात वापरलाय शब्द शांत संच. इंग्रजीमधून एकदम सिंपल आणि सोपा आहे. The set containing limited and countable elements, then it is called as finite set. लक्षात, प्रत्येक एम्प्टी सेट, नल सेट, ज्याला आपण शून्य संच असं म्हणतो, रिक्त संच वेगळा, शून्य संच वेगळा, एक घटकी संच वेगळा, आणि आता शांत संच. मीन्स वेन यू आर ट्राइंग टू राइट द सेट इन roster method, at that time listing method, at that time the elements ends, that is known as finite set. असा संच जो लिहिताना मर्यादित घटक असतात किंवा असा संच ज्यामध्ये घटक लिहिताना ते संपून जातात घटक, त्याला म्हणायचं फायनाईट सेट. कळाली व्याख्या सगळ्यांना? लिहा आता वहीवरती. डिफाईन फायनाईट सेट. Define finite set. Define finite set. शांत संचाची व्याख्या द्या. ही व्याख्या तुम्हाला उद्या पुन्हा पाठ करून यायचंय. उद्या म्हणजे आता उद्या गुरुवारी, पण पुढच्या सोमवारी मी तुम्हाला विचारेन आणि पुन्हा तुम्हाला अशाच पद्धतीने तुमची रेकॉर्डिंग करून घेईन उडभाषा काढताना सुद्धा. ल्या डेफिनेशन. अ सेट कंटेनिंग limited, 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 and countable elements, countable, COUNTABLE, countable number of elements, countable number of elements, then it is called as finite set. It is called finite set. मराठीतून लिहून घेतलं. आता शांत संचाची काही आपण उदाहरणं बघूया. अगोदर आपण सेट बिल्डर फॉर्म मध्ये म्हणजे की उदाहरण लिहूया आपण गुणधर्म पद्धतीने, मग त्याला यादी पद्धतीमध्ये लिहूया. बघा बोर्डवरती. X is a set in which element X is natural number and कसा आहे such that 5 is less than X is less than 10. कसा आहे 5 आणि 10च्या दरम्यान, 5 पेक्षा मोठा आणि 10 पेक्षा लहान. मग आता या संच आपण यादी पद्धतीने लिहायला लागतो. therefore लिस्टिंग मेथड 5 पेक्षा मोठा 6, 7, 8 आणि 9. यादी संपली, खूड झाली. समजलं? मी तर आपण उदाहरणही लिहिले होते माग.
कलर्स इन रेनबो, किती कलर आहे रेनबो मध्ये? बाय 7च कलर आहे. समजलं? अलग लक्षात. याला म्हणायचं फायनाईट सेट. दुसरं उदाहरण लिहूया आपण, कलर्स इन रेनबो. नंबर 2, set y in which element y is a color in rainbow. तर 2 उदाहरणं तुम्हाला पुरेशी आहेत. लिहून घ्या दोन्ही उदाहरणं. एक्झाम्पल, श्याम दिसते? हिरवी शाई दिसते का? टपाटप लिहित जा. बरोबर, वेगळंच केलं. भारी. कसं राहील? चला पटापट लिहा. उद्या ही व्याख्या पाठ करायची तुम्हाला. नसता सटके भेटतील. श्याम, मला माहिती नाही, मला सांगितलं नाही असं नसतं. वर्गात सांगितलं सगळ्यांसाठी असतं ते. बघा सर, याला definition लिहिलेलं आहे. कधी लिहून घेतो तुम्हाला? चला झालं. आता त्या टप्प्यातील शेवटची डेफिनेशन आपण बघणार आहोत. फायनाईट झाल्यानंतर इनफायनाईट सेट, अनंत संच. मराठीमधून एकदम सोपं आहे. जो संच लिहायला लागलो आपण, यादी संपतच नाही. द लिस्ट डज नॉट एंड्स, दॅट इज नोन ॲज इनफायनाईट सेट, अनंत संच. इनफायनाईट सेट. अनंत संच. थोडक्यात त्याला आपण अमर्याद घटकांचा संच असं म्हणू शकतो. चला डेफिनेशन लिहा. श्याम नंतर लिहून घ्या. इथं जवळ बैस ना, मग ते तुला पाहून लिहिता येईल ना मग डेफिनेशन. अ सेट कंटेनिंग CONTAINING containing
containing unlimited 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 and uncountable 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 number of elements मोजताच येत नाही किती घटक आहे असं number of elements is called infinite set त्याला अनंत संच असे म्हणतात इनफायनाइट सेट एक्झाम्पल्स आर सो सिंपल उदाहरण त्याचे अतिशय सोपे आहे एक्स इज अ सेट ऑफ नॅचरल नंबर थोडक्यामध्ये एक्स ऐवजी एन लिहूया 1 2 3 4 5 6 डॅश डॅश set of even number is equal to 2 4 6 8 10 dash dash धुस असे बरेचसे उदाहरण तुम्हाला लिहिता येईल समजलं सर्वांना चारही व्याख्या पुन्हा एकदा सांगतो नीट लक्षात घ्या पहिली व्याख्या आपण बघितली होती सिंगलटन सेट विच इज नोन ॲज एक व्यक्ती संच इन मराठी डेफिनेशन इज सो सिंपल अ सेट कंटेनिंग ओनली वन एलिमेंट इज कॉल्ड सिंगलटन सेट मराठीमधून ती व्याख्या म्हणता येईल असा संच की ज्यामध्ये फक्त एक आणि एकच घटक असतो उदाहरण आपण बघितलं इवन प्राईम नंबर फक्त एकच आहे तो आणि दोन या संचामध्ये घटक असतो एकच तो घटक आहे दोन म्हणून त्याला मराठीतून म्हणतात एक व्यक्ती संच इंग्रजीतून त्याला म्हणतात सिंगलटन सेट देन डेफिनेशन नंबर 2 एम्प्टी सेट एम्प्टी या शब्दाचा अर्थच होतो रिक्त किंवा रिकामा ज्या संचामध्ये एकही घटक नाही रिकामा संच आहे जो फायने किंवा अशा या चिन्हाने दाखवतात करली ब्रॅकेटने डेफिनेशन इज सो सिंपल अ सेट कंटेनिंग नॉट अ सिंगल एलिमेंट इज कॉल्ड एम्प्टी सेट किंवा रिक्त संच Definition number 3 finite set which is known as शांत संच in Marathi a set containing limited number of elements and countable number of elements is called finite set मर्यादित आणि मोजता येणाऱ्या घटक ज्यामध्ये असतात त्याला फायनाइट सेट किंवा आपण त्याला शांत संच असे मराठीतून Last one, number 4. Just now we have studied that definition, that is infinite set. मराठीतून त्याला अनंत संच असे म्हणतात. A set containing uncountable and unlimited elements is called infinite set. आता पान क्रमांक 5 काढा पुस्तकातलं. त्याच्यातले एक एक उदाहरण आपण लिहिणार आहोत बोर्डवरती मी प्रश्नही लिहितोय म्हणजे तुम्हाला लिहून घ्यायला सोपं जाईल अगोदर प्रश्न लिहिल्यानंतर एकदा तुम्हाला वाचून दाखवतो त्याच्यानंतर आपण त्याचं वाचन घेऊया पहिला आहे राईट द फॉलोइंग सेट्स लिहा क्वेश्चन असा दिलेला आहे राईट द फॉलोइंग write the following sets using listing method and classify into finite or
finite or infinite set. Finite or infinite set. Number 1. A is equal to x is such that x belongs to natural number and x is an odd number. X is an odd number. प्रश्न लिहा. फायनाईट म्हणजे ते रूल मेथड असते गुणधर्म तेच ना. फायनाईट म्हणजे लिमिटेड नंबर, शांत संच. चला आता पहिला प्रश्न दिलेला आहे. ए इज सेट इन विच एलिमेंट एक्स. एक्स इज सच दॅट एक्स इज अन ऑड नंबर. एक्स काय आहे? ऑड म्हणजे विषम संख्यांचा संच आहे. मग तो जर आपण लिहिला तर तो संच समजा ए आपल्याला दिलेला आहे. मग ए इज इक्वल टू विषम संख्यांचा संच म्हणजे 1 3 5 7 9 11 16. तर विषम संख्या अनलिमिटेड आहे, अमर्याद आहे. हा संच काय आहे? अनंत संच. म्हणजे याची विभागणी होईल इनफायनाईट सेट. इनफायनाईट सेट, अनंत संच. किती मोजता येत नाही म्हणून अनंत संच. श्याम लिहिना असं नुसतं बसून राहून कुठं मध्ये दुसरीकडे खाजीत बसतो तू. वा रे वा, कमालच आहे. सगळ्या मुलं लिहून राहिले तो आपलं बसायला खाली. पुन्हा मग लक्षात नाही राहिलं, पाठ नाही केलं. खाजलं उद्योग बंद करायला जास्त खाजलं. फास्ट लिहायचं. आपण रेकॉर्डिंग करतो तिकडे वेळ असतो. लिहा टाकू ना. उद्यापासून दररोज मला एक मराठी शुद्ध लेखन कंप्लीट उद्या लिहून आणलं पाहिजे. आता कसं काय याच्याबरोबर मागे राहिला. एबीसी चांगली लिहिली ना. सगळे म्हशीचे सिंगल. उद्या आल्याला दाखवतो एक पान मराठी शुद्ध लेखन. एक पान शुद्ध लेखन. तुला करायचं आहे 2 ते 30 पर्यंत पाढे लिहून आणायचे. चौथं तुला A to Z ABCD लिहून काढायचे. बरोबर. 5वं 2 ते 25 पर्यंत वर्ग लिहून आणायचे. 5 सुरुवातीपासून संख्या पण ओळखू येत नाही आणि अक्षर ओळखू येत नाही. एबीसीडी लिहायची, शुद्धलेखन नाही लिहायचं. जरा प्रश्न कळाला सगळ्यांना. हे संख्याच्यामध्ये बोर्डवरचं नीट लिहून घ्या. त्या पाठव. मला वाटतं लॉकडाऊन लागल्यापासून पेन खायला धरलं नसेल. कसं एवढं अक्षर करावे.
आता बघूया त्यामध्ये दिलेला दुसरा प्रश्न आहे सेट बी. आता तुम्ही लिहून घेतलं मी म्हणून पुसून टाकतो सगळं. दूसरा प्रश्न है बी इज गिवन सेट बी इन अ वे दैट इज x belongs to n and 3x minus 1 is equal to 0. 3x वजा 1 बरोबर काय आहे 0. आणि x बिलॉंग्स टू n म्हणजे नॅचरल नंबर सेट आहे, नैसर्गिक संख्यांचा संच. तर माझ्या मागे एकदा सर्वजण वाचून घ्या म्हणजे तुम्हाला ते उच्चार कळतील. वाचा माझ्या मागे म्हणा. बी सेट बी इज अ सेट इन विच एलिमेंट x is such that x belongs to n, a natural number set, and 3x minus 1 is equal to 0. तर मग आता आपल्याला या संचामध्ये कोणते घटक आहे ते पाहायचे. तर हे सोडवून घेऊ. लक्ष द्या, दिलेली कंडिशन काय आहे. सिन्स 3x minus 1 is equal to 0, therefore 3x is equal to 1, therefore x is equal to 1/3. हे गुणाकारातले पक्षांतर झाले तर भागाकारात येते. पण आपल्याला माहिती x/3 हे नैसर्गिक संख्या संचाचा घटक नाही. 1/3 does not belongs to natural number set A. Since 1/3 is not belongs to n, therefore सेट बी हा काय असेल. काहीच नाही त्याच्यामध्ये, खुळखुळा म्हणजे एम्प्टी सेट आहे, रिक्त संच. परंतु आपल्याला फायनाईट विचारलेले प्रत्येक रिक्त संच हा फायनाईट असतो. देअरफॉर सेट बी इज फायनाईट सेट. हा शांत संच आहे. नीट लिहा, व्यवस्थित लिहा. काही शंका असली मनामध्ये टाचकन विचारा. कशी विचारा? टाचकन विचारा. उद्या तुम्हाला भूमितीचं आणि सायन्सचं पुस्तक आणायचं. उद्या 11:30 पर्यंत क्लास आहे. सगळ्यांचं कृष्णा लिहिलंस का? तिसरं उदाहरण आहे सी. सेट सी इज इक्वल टू सेट सी
x belongs to n, and x is divisible by x is divisible by 7. x ला कितीने भाग जातोय? 7 ने भाग जातोय. x is divisible by 7. तर मग नैसर्गिक संख्या संचाचा घटक आहे आणि 7 ने भाग जातो. तर मग आपल्याला या ठिकाणी यादी पद्धतीने सी लिहित गेलो तर 7 ने भाग जाणाऱ्या अनलिमिटेड संख्या आहेत, किती पण. म्हणजे पाडा सुरू केला 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 4 28, 7 5 35, 10 किती बी लिहिता येते. आणि म्हणून हा संच काय आहे? इनफायनाईट. Therefore, set C is a infinite set. म्हणून सेट सी हा इनफायनाईट संच आहे, अनंत संच आहे. कसा आहे संच? तो अनंत संच आहे. आपल्याकडे काही पूर्ण अनंत असतो. त्यांचा अनंत होतोच, नाही होतो. शामराव, कळालं का? लिहिलं का तुम्ही? उद्या तेवढा अभ्यास पाहिजे तरच क्लासला बसून देईल मी. धूत पापेश्वर संस्थेची वा 7 जणांकडून पोलिसाला मारहाण बघू. फायनाईट म्हणजे मर्यादित. आणि इनफायनाईट म्हणजे अमर्यादित, अनंत, किती बी. झालं सगळ्यांचं लिहून? ओढ्यावरील पूल पुराच्या पाण्यात गेला वाहून. एवढा पाऊस पडला. लाभार्थ्यांना मोफत धान्य वाटप. शेतीसह रस्त्यांचे नुकसान. बर, चालणीकरांना आवडतो 77777 नंबर. बर, 7777 का मग? जाऊ दे, आवडत. चला, तर आता पेपर वाचन ओव्हरलुक झालेला आहे. आता आपल्याला बघायचा आहे प्रश्न क्रमांक 4 आणि त्यानंतर मग आता आपण घेणार आहोत सुट्टी, कारण मला लागली आहे खूप भूक आणि घरी जाऊन मग मला करायचं आहे जेवण. तुम्ही पुस्तक घेतले की नवीन सगळ्यांनी? उद्या सायन्सचं पुस्तक घेऊन या. चला, चौथं गणित डी. D is a set in which element A and B such that AB belongs to W. A आणि B कशामध्ये आहेत? W मध्ये आहे. कशा प्रकारे? A plus B is equal to 9. कंडिशन इज गिवन.
ए प्लस बी इज इक्वल टू 9. ए अधिक बी ची बेरीज किती येते? 11 येते. डब्ल्यू म्हणजे होल नंबर, पूर्ण संख्यांचा संच. मग आपण याची जर सुरुवात केली की आपल्याला बेरीज 9 पाहिजे, दिलेली कंडिशन सोडून घेतली. सिन्स ए प्लस बी इज इक्वल टू 9 देअरफोर अशा दोन संख्या शोधायच्या. डी मध्ये कोणकोणत्या येणार आहेत ते आपल्याला शून्यापासून आपण सुरुवात करू. पहिली बेरीज 9 यायला ए ची किंमत 0 घेतली, बी ची किंमत 9 घेतली, तर काय होईल? 0 9. याची बेरीज किती? 9. दुसरी 1 आणि 8, तिसरी 2 आणि 7, चौथी 3 आणि 6, 4 आणि 5, 3 आणि 6, 2 आणि 7. ठीक आहे. 1 आणि 8. म्हणजे अशा पद्धतीने 2 आणि 3 6 4 5, 3 6 डबल झाले का? 3 4 इथं 5 आणि 4 5 आणि 4. नंतर किती होती? 6 आणि 3. नंतर 7 आणि 2. नंतर 8 आणि 1. नंतर 9 आणि 0. तर लिमिटेड एवढ्याच किमती येतात. देअरफॉर सेट डी इज ए फायनाईट सेट. डी हा संच कसा आहे? शांत संच आहे. समजलं सर्वांना? सोपं आहे की नाही? सोपं असतं की देवाचं असतं. देव माहिती तुम्हाला? नाही माहिती का? कोण आहे? झाले का लिहून? यातील अजून एक गणित मग थांबू. हा प्रश्न संपून टाक. दोन्ही संपून टाक. लागलं आता 11:15. पुसू का? शामराव टेंबे. शामरावचा अभ्यास खूपच वीक राहायला लागला. शामराव हो ना, मराठीत ठेवावं लागेल शामराव. जर बघू तिने तयारी केली तेव्हा सांगतो पानभरला. सांगितलं तेवढा अभ्यास कम्प्लीट करून आण. नसतं बघ. E set E is equal to x is such that x belongs to set of integer I. पूर्णांक संख्यांचा संच. आणि x कसा आहे? x square is equal to 100. मग यादी पद्धतीने लिहायला गेलो आपण तर ई संचामध्ये दोनच घटक येणार. वर्गमूळ काढल्यावर x ची किंमत किती येईल? -10 किंवा +10. कारण दोघांचा वर्ग 100 येतो. देअरफॉर म्हणून
child set E is a finite set. And 6वा प्रश्न काय तो पण लगेच घेऊन टाकू. 6वा प्रश्न दिलेला आपल्याला F is equal to set F is with element A and B such that A and B belongs to set of Q rational number A plus B is equal to L. तर मग या ठिकाणी आपण A प्लस बी इज इक्वल टू 11 तर एफ साठी आपल्याला भरपूर पर्याय आहे. 3 आणि किती आहे 11 म्हणजे 3 आणि 8 आहे. आपण आत्ताच बघितलं त्याप्रमाणे 5 आणि 6 आहे. हे झाले नैसर्गिक हे पर्याय. त्याच्या पुढे आपल्याला 12 आणि वजा 1 आहे. ते सुद्धा काय येतात 11 वजा 3 आणि 14 आहे. 14तून 3 गेले तर 11 राहतात. त्यानंतर अजून जर बघितले आपण एक संच तर 5.5 आणि 5.5 11 होतात. तर अशा पद्धतीने भरपूर पेअर आपल्याला पाहायला भेटतात. 9.5 किंवा 10.5 आणि 0.5 11 होतात. तर असे भरपूर पर्याय आपल्याला मिळतात. म्हणून हा संच काय आहे इनफायनाईट. देअरफॉर सेट F इज इनफायनाईट. पुढे याच्या उत्तरातल्या देअरफॉर सेट F इज इनफायनाईट सेट. म्हणून संच F हा अनंत संच आहे. तर अशा प्रकारे आपण ही 6ची 6 उदाहरणं या ठिकाणी पूर्ण केलेली आहेत. आता पुढच्या टॉपिकमध्ये पुढच्या तासिकेमध्ये आपल्याला घ्यायचं आहे इक्वल सेट आणि त्यानंतर प्रॅक्टिस सेट 2.5.